नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे इडली। अर्धा किलो तांदूळ आहेत, पाव किलो उडदाची डाळ आहे। हे रात्री तांदूळ उमलत टाकलेले आहे, डाळ उमलत टाकलेली आहे। सकाळ उठून हे बनवायचं आहे इडलीचा पीठ। मी तांदूळ धुवून घेते आता। तांदूळ धुवून झालेले आहेत, मी डाळ धुवून घेते। धुवून झालेले आहे, मिक्सरला तांदूळ लावून घेते। तांदूळ मिक्सरला लावून घेऊया। सात तास उमळत घातलेली उडदाची डाळ ती आपण मिक्सरला लावून घेऊया आणि तांदूळ पण। उडदाची डाळ मिक्सरला लावून घेते। मिक्सरला लावून झाला आहे, मी आता मीठ टाकून घेते। हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण आता। A few minutes later. 10 मिनिटांनी इडली बनवायला सुरुवात करूया। असा इडलीचा भांडा लागेल। इडलीच्या भांड्यात 1 तांब्या पाणी टाकून घेऊया। आपण गॅस पेटवून घेऊया। त्यावर इडलीचा भांडा ठेवूया। 5 मिनिटं पाणी तापायला लागते, पण अर्धा लिंबू टाकून घेऊया। इडलीचा भांडा काळा पडतो त्याच्यासाठी। कांदा अर्धा चिरून घ्यायचा आहे, त्याला आपण सुरी लावायची आहे आणि तेल लावते इडलीच्या भांड्याला, कारण इडली चिटकू नये म्हणून। पीठ टाकून घेऊया। आपण आता इडली भांड्यात लावून घेऊया। लावून झालेला आहे भांड्यात इडली। आता झाकण ठेवून घेऊया। इडली वाफेवर ठेवलेली आहे, 10 मिनिटं वाफेवर ठेवून घेऊया। मी झाकण काढून घेते, इडली शिजले काय बघूया। मस्तपैकी इडली शिजलेली आहे। त्यात आपण इडली काढून घेऊया। इडलीच्या चटणीसाठी साहित्य: किसलेलं खोबरं, कोथिंबीर, 2 पाकळ्या लसूण, मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, चवीपुरता मीठ। आपण आता मिक्सरला लावून घेऊया। थोडं पाणी टाकणार आहे। आपण मिक्सरला चटणी लावून घेऊया। चटणी रेडी झालेली आहे। मंडळी, आपली इडली रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।